नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातमीपत्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीनं. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सुरेश धस यांची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली. धसांच्या या विधानानंतर सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात परिणाम होत असल्याची तक्रार प्राजक्तानं आयोगाकडे केली आणि या तक्रारीची दखल महिला आयोगानं घेतली असून सदर अहवाल सादर करण्याचे निर्देश आता महिला आयोगानं पोलिसांना दिलेले आहेत. राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला. यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या यूट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील, याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली. राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत. संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा. तर या प्रकरणी सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिलेली आहे आणि यावर बोलण्यास नकार दिला आहे. सुरेश धस यांना आज माध्यमांनी या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता माझ्यासाठी हा विषय संपला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले. कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका. तर वॉन्टेड असलेला वाल्मिक कराड महाकालच्या दर्शनाला गेल्याची माहिती समोर आली. 11 डिसेंबरला वाल्मिक कराड आपल्या सहकाऱ्यांसह मध्य प्रदेशातल्या उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी गेला होता. तसे फोटोही त्यानं आपल्या सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. मात्र या फोटोंमध्ये वाल्मिक कराडचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारी सोबत दिसत आहेत. त्यामुळे फरार असलेल्या कराड सोबत हे पोलीस कर्मचारी काय करत होते असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. वाल्मिक कराड यांच्याबरोबर एक ऑथराइज्ड बॉडीगार्ड होता जो त्यांच्याबरोबर 15 तारखेपर्यंत होता. तर तो 15 तारखेला अचानक, म्हणजे तो त्याच्या पुढे त्यांच्याबरोबर होता की नाही, तर त्यांच्याकडनं अशी माहिती मिळते की 15 नंतर त्याला रिकॉल करण्यात आलं. तर ते रिकॉल करण्यात आलं तर ते का करण्यात आलं, म्हणजे तसा अर्ज कोणी केला होता का तुमच्या एसपींनी त्यांना सहजच रिकॉल केलं. दुसरं, त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाईड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता, याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीला येणाऱ्यांना पुण्यात पबकडून कंडोम आणि ORSच्या पाकिटांचं वाटप करण्यात आलेलं आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील एका पबकडून या 2 वस्तूंचं वाटप करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केलेली आहे आणि या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत. कंडोम आणि ORS पाकिटाच्या वाटपाविरोधात काँग्रेसनं आंदोलन देखील या विरोधात पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करायचं ठरवलेलं आहे. पुणे शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक शहर बनवतो आणि दुसरीकडे जे आहेत त्या क्लबवाल्यांनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी आपण हे करायचं. आता शेवटी जेव्हा तुम्ही कॉन्डम पाठवता तर ते मुलांना अट्रॅक्ट करणार आणि तुम्ही सेक्ससाठी एक्सपोज, तुम्ही मुलांना अट्रॅक्ट करताय की येस दिस इज आम्ही तुम्हाला देतोय, तुम्ही याचा वापर करावा. ज्यांना करायचं ते करणार आहात. तर यासाठी मी काल आम्ही पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि याचं युवक काँग्रेस म्हणून आम्ही निषेध करतो. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन यंदा जोरदार होणार आहे. 31 डिसेंबरला रात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री तर पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवायला परवानगी देण्यात आलेली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये ही मुभा आहे. गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आलेले आहेत. (31) आणि 1 तारखेला पहाटे 5 पर्यंत पार्टी करता येईल. रात्री 1 पर्यंत दारू मिळेल. पार्टीसाठी 5 वाजेपर्यंत नियम आहेत. वाईन शॉपमध्ये रात्री 1 वाजेपर्यंत, तर बिअर बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार देखील पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार आहेत. आउटडोअर कॉन्सर्टसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसाठी गृह विभागाने हे आदेश जारी केले आहेत.
आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये. यवतमाळ जिल्ह्यातही काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. या वातावरण बदलामुळे गहू आणि तुरीच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधूनही आता चिंता व्यक्त होतीये. रत्नागिरीमध्ये बदलत्या वातावरणाचा फटका हापूस आंब्याला बसलेला आहे. सकाळचं धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि यामुळे आंबा बागायतदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्यात जवळपास 16,000 हेक्टर मोसंबी पिकावर मंगू रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे आणि यामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. जालना जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा मोसंबी उत्पादकांना फटका बसला आहे. डाळिंबाच्या कमी उत्पादनामुळे डाळिंबाला प्रति किलो 225 रुपये इतका दर मिळतोय. व्यापारी सापडेल तिथं बागेतून उच्चांकी दरानं डाळिंबाची खरेदी करू लागलेले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक असलेले शेतकरी समाधान व्यक्त करतायत. हळद व्यापारी आणि हळद शेतकरी यांना यंदाचं वर्ष फायद्याचं राहिलं. सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्ड हळदीच्या सौद्यामध्ये प्रति क्विंटलला 72,000 रुपयेपर्यंत उच्चांकित दर मिळालेला आहे. त्यामुळे हळद दराला सोन्याची झळाळी येईल अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात ऊस तोडणीचा वेग मंदावलेला आहे, कारण यंदा ऊसाच्या काढणीला तब्बल 4 महिने उशीर झाला. तसंच यंदा ऊसाचं एकरी उत्पन्न हे फक्त 40 टनावर आलेलं आहे. यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यापुढे देखील दुहेरी संकट उभं ठाकलं आहे. जळगावच्या ममुराबाद शिवारामध्ये शासकीय योजनेच्या पाईपलाईन गळतीमुळे शेतात पाणी शिरल्यामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं. 3 एकरावरील गहू तर हरभरा पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नाशिक जिल्ह्यात 1.5 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अवकाळी आणि अतिवृष्टीची मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. 3 वर्षांमध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांचं 180 कोटी रुपयांचं नुकसान झालं. बागायती, जिरायती आणि फळपिकांचं देखील नुकसान झालेलं आहे. अकोल्यामध्ये पहिल्यांदाच रंगीबिरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आली. BScचं शिक्षण घेतलेल्या 26 वर्षीय तरुणानं हा प्रयोग केलेला आहे. 3 महिन्यात तब्बल 3 एकरातून 9 लाखांचं उत्पन्न त्यानं घेतलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात एका शेतकऱ्यानं आगळी वेगळी अमावस्या साजरी केलेली आहे. भोयर चिंचोली या गावात विकास गायकवाड यांच्या कुटुंबियांनी महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजारमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी डफली बजाव आंदोलन केलेलं आहे. शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या संदर्भातलं निवेदन पाठवलं. तर एक महत्त्वाची बातमी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीआधी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत आपचं सरकार पुन्हा आल्यास पुजारी आणि पुरोहितांना दरमहा 18,000 रुपये दिले जाणार आहेत. अरविंद केजरीवाल स्वतः मंगळवारपासून कॅनॉट प्लेसमधल्या हनुमान मंदिरातून नोंदणी मोहीम सुरू करणार आहेत. भाजपनं ही नोंदणी मोहीम थांबवून दाखवावी असं आव्हानच केजरीवालांनी या घोषणेनंतर दिलेलं आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील तेगिनहाळ इथे गव्यांचा एक कळप धुडगूस घालताना आढळून आलेला आहे. या कळपानं शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण यामुळे पसरलंय. धाराशिवच्या भूम तालुक्यातील रामकुंड परिसरात बिबट्यानं गायीवर हल्ला केला. वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला असून बिबट्याच्या मुक्त वावरामुळे शेतकऱ्यांमध्येही आता भीतीचं वातावरण आहे. आंबेगाव तालुक्यातील फुलवडे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एक गाय ठार झाली. या घटनेमुळे शेतकऱ्यांचं मेंढपाळ चांगलेच धास्तावलेत. वन विभागानं बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी आता शेतकरी करतायत. कल्याणमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. 3 दिवसात 170 टवाळखोर आणि नशेखोरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तसंच रस्त्यातच उठाबशा देखील काढायला लावण्यात आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत आणि या वर्षात सायबर चोरट्यांनी 706 घटनांमधून तब्बल 4 कोटी रुपयांवर हात साफ केला. झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतीये. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटात मालवाहतूक करणारा ट्रक कठडे तोडून 50 फूट खोल दरीत कोसळला. घाटातील वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा ट्रक कठडे तोडून दरीमध्ये पडला. मात्र अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे.
जळगाव MIDC मध्ये रात्रीच्या सुमारास चटईच्या कंपनीला भीषण आग लागली। एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीत आधी आग लागली आणि त्यानंतर संपूर्ण कंपनीभर ही आग पसरली। जळगाव महापालिका अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडेल की काय अशी शक्यता आहे। कारण 31 साठी तब्बल 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलं। विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आले। संभाजीनगर शहरात 7 ठिकाणी 31 ची पार्टी होणार आहे। नशेत धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगावमध्ये मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी कार पेटवलेली आहे। आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली। सीसीटीव्हीत अज्ञात व्यक्ती कैद झाले असून त्यांचा अधिक तपास पोलीस करत आहेत। धाराशिव शहरातील समतानगर भागात चोरट्यानं दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रयत्न केला। दत्ता कठारे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झालेला आहे। हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। यवतमाळच्या वडकीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। मध्यरात्री 3 दुकानांवर डल्ला मारला। एका मोबाईल शॉपीमधून महागडे मोबाईल आणि रोख तसंच 2 किराणा दुकानांमधून रोख आणि किराणा साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल या चोरट्यांनी लंपास केला। दरम्यान चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत। बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात नवी मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे। गेल्या 2 दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला रेवदंडा पोलिसांनी जेरबंद केलाय। आर्यन दीपक कोटकर असं या 22 वर्षीय आरोपीचं नाव आहे। 7 वर्षांची मुलगी आपल्या भावासह समुद्रकिनारी फिरायला गेली होती तेव्हा आरोपी तिला बोटीवर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपचे आमदार सुरेश धस यांचेच कान टोचले आहेत। तपासामध्ये बाधा येईल अशी विधानं करू नका असा सल्ला बावनकुळेंनी धस यांना दिलाय। एकही आरोपी जेलच्या बाहेर दिसणार नाही। आमच्याही नेत्यांनी आपल्या सरकारवर विश्वास ठेवावा असं म्हणत बावनकुळेंनी कानपिचक्या दिलेल्या आहेत। सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अटक केली असल्याची सध्या चर्चा आहे। मात्र बीड पोलीस आणि CIDच्या पथकानं कोणताही दुजोरा दिलेला नाही। आज संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी ही सध्या चर्चा सुरू झाली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडला 100% अटक होणार असा दावा शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केला। आरोपी हा आरोपी असतो, तो कोणाचा मित्र आहे, नातलग आहे याला महत्त्व नाही। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी केसरकरांनी वाल्मिक कराडवर आरोप केलेत। सरपंच हत्या प्रकरणामध्ये सूत्रधाराला सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं। आता काय झालं? वाल्मिक कराडला पकडून त्याची नार्को टेस्ट करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। महाराष्ट्राच्या गृह विभागाला कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृह विभागानं तपास करावा अशी मागणी रामदास आठवलेंनी केली। आठवलेंनी आज सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळेस ते बोलत होते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू केलेलं आहे। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। त्यांनी या संदर्भात बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांना अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे। नगरसेवक व्हायचं तर 200 सदस्य करण्याचं लक्ष्य भाजपनं आता इच्छुकांना दिलेलं आहे। नगरसेवक इच्छुकांना हे लक्ष्य 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचं आहे। महापालिका निवडणुका मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। भाजपनं संघाच्या नेतृत्वाखाली आपल्या आघाडीच्या संघटनांमध्ये समन्वय साधायला सुरुवात केली तर युतीशिवाय ही स्वबळावर लढण्याची ही तयारी भाजप आणि संघानं सुरू केली आहे।
बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी तपासाला वेग आलेला आहे. सीआयडी कडून एका महिलेची चौकशी सुरू झाली आहे. सीआयडी कडून संतोष देशमुखांच्या भावाची ही चौकशी होतीये. सरपंचाच्या भावाची सीआयडीनं आता चौकशी केलेली आहे. सीआयडीनं एका महिलेची देखील या प्रकरणी आता चौकशी सुरू केल्याचं कळत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला प्रचंड वेग आल्याचं दिसतंय. सीआयडीनं या सगळ्या प्रकरणी एका महिलेची चौकशी सुरू केलेली आहे. तर सीआयडी कडून संतोष देशमुख यांच्या भावाचीही चौकशी इथं करण्यात आलेली आहे. महत्त्वाची बातमी आपण बघतोय. सीआयडीनं आता सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सीआयडीनं वेग आणलेला आहे. काही वेळापूर्वी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेला चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. स्कार्फ बांधलेली महिला या ठिकाणी दाखल झालेली आहे. सोबतच सीआयडीचे प्रमुख SP सचिन पाटील आणि स्थानिक पोलीस त्याचबरोबर सीआयडीचं पथक तिथं त्यांना आणलेलं आहे. आता सध्या चौकशी सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून सीआयडी मार्फत याची सखोल चौकशी सुरू आहे. काल 2 मोबाईल सापडले, त्यामध्ये काही व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आलेली होती. त्यानंतर आत्ता संपूर्ण तपासाला वेग आलेला आहे. आज सकाळपासूनच वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक केली आहे, सीआयडीने अटक केली अशी चर्चा सुरू होती. त्यासोबतच तो शरण येणार अशी चर्चा सुरू होती. मात्र अद्यापर्यंत स्थानिक पोलीस किंवा सीआयडीने दुजोरा दिला नसला तरी या तपासाला अधिक वेग आलेला आहे. बीड शहर पोलिसांमध्ये सध्या चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये आणखी काय काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण राज्यासह वेगवेगळ्या ठिकाणी 5 पथके चौकशीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपीचा शोध घेत आहेत आणि अशा स्थितीमध्ये आणखी एका महिला इथं चौकशीसाठी आणलं कशासाठी, ती कोण आहे याचं उत्तर अद्यापर्यंत मिळालं नाही. मात्र आता आणखी अधिक चर्चा सुरू झालेली आहे की नेमकं या प्रकरणामागे आणखी कोण कोण आहेत, याच्या मागे बडे मासे कोणते आहेत आणि या संदर्भातली आता सखोल चौकशी सीआयडी मार्फत सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबतची अधिक माहिती समोर येऊ शकते. मात्र बघावं लागेल की या सगळ्या प्रकरणामागे कोण कोण आहेत. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, बीड. आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या न्यूज पॉइंट 20 मध्ये. कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. कोकणातील रिफायनरीवरून दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. रिफायनरीमुळे प्रदूषण होणार नसेल तर त्याचा विचार झाला पाहिजे. ही वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली पाहिजे असं देखील केसरकर यांनी म्हटलं आहे. केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असं वादग्रस्त विधान राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणेंनी केलं. तसंच सर्व दहशतवादीच त्यांना मदत करतात. अतिरेक्यांना हाताशी धरून दोघे खासदार झाले असं वादग्रस्त विधान नितेश राणेंनी केलं. संघटन पर्वाच्या प्रभारीपदाची जबाबदारी घेतल्यावर रवींद्र चव्हाण ॲक्शन मोडवर आलेले आहेत. वसईतील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसंच प्राथमिक सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबावाडी धरणाची खासदार शाहू महाराज छत्रपतींनी पाहणी केली. कळंबावाडी धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यावेळेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. पाहूया वर्षभरात विज्ञान इनोव्हेशनच्या टॉप 10 घडामोडी. स्वीडनच्या वैज्ञानिकांनी हायड्रोपोनिक शेतीसाठी चक्क इलेक्ट्रॉनिक माती तयार केली आहे. मिनरल न्यूट्रिएंट सोल्युशनमध्ये होणाऱ्या शेतीला हायड्रोपोनिक्स शेती असं म्हणतात. तर हे सोल्युशन ॲक्टिव्हेट करण्यासाठी विजेचा वापर केला जातो. त्यालाच इलेक्ट्रॉनिक सॉईल असं म्हणतात. यामध्ये थेट पोषक तत्व रोपांना मिळतात आणि अत्यंत वेगाने पिकांची वाढ होते. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एका नव्या ग्रहाचा शोध लावलाय. सुपर अर्थ असं नाव या ग्रहाला देण्यात आलं असून आपल्यापासून 137 प्रकाश वर्ष अंतरावर सुपर अर्थ आहे. पृथ्वीसारखाच हा ग्रह असल्याचा दावा करण्यात आला असून पृथ्वीपेक्षा 1.5 पट तो मोठा आहे. सुपर अर्थच्या पृष्ठभागावर पाणी असू शकतं असा दावा नासानं केलेला आहे. त्यामुळे इथं मानवी वस्ती शक्य आहे. सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याचं काम इंजिनियर करतो. मात्र आता चक्क एक रोबोटच सॉफ्टवेअर इंजिनियर बनलाय. अमेरिकेतील एका स्टार्टअप कंपनीने डेव्हिन नावाचा एक AI सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलाय. हा जगातील पहिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर असून कोडिंग, वेबसाईट, प्रोग्रॅमर अशी कामं तो करू शकतो.
गुजरातमधल्या भुजमध्ये झालेल्या उत्खननामध्ये पडता बेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छोट्या टेकडीच्या उतारावर 5200 वर्ष जुनी हडप्पा वस्ती सापडलेली आहे. 2018 मध्ये या परिसरामध्ये हडप्पा स्मशानभूमी आढळली होती. या तडग्यांमध्ये दफन झालेले लोक नक्की कुठून आले याचा शोध सुरू झाला आणि साधारण 1.5 किलोमीटर अंतरावर हडप्पा वस्ती आढळली आहे. फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेसने भारतातील पहिलं स्वदेशी बनावटीचं मानवरहित हवाई वाहन FWD-200B हे यशस्वीपणे लॉन्च केलंय. त्यामुळे आता भारतही प्रगत मानवरहित लढाऊ विमानांनी सुसज्ज अशा राष्ट्रांच्या रांगेत सामील झालाय. शत्रूंच्या बारीक हालचालींवर पाळत ठेवण्यासह यामध्ये ऑप्टिकल पेलोड्स आणि प्रगत क्षेपणास्त्र आहेत. दररोज नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन बाजारात येत असतात. आता या स्पर्धेमध्ये चीनने चक्क ट्रिपल फोल्ड करता येईल असा स्मार्टफोन बाजारात आणलेला आहे. टॅबलेट सारखा लँडस्केप कॉन्फिगरेशनमध्ये हा पूर्णपणे उघडतो आणि 4 लेन्स, शक्तिशाली बॅटरी आणि फोनचा स्लिमनेस यामुळे हा फोन अधिकच प्रभावी ठरतोय. आपल्या डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी आता चक्क रोबोट शस्त्रक्रिया करणारे. डोळ्यांचं सौंदर्य खुलवण्यासाठी महिला आणि पुरुष पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी आग्रही असतात. त्याला आयलॅश एक्सटेन्शन असं म्हणतात. मात्र ही वेळखाऊ आणि त्रासदायक प्रक्रिया आहे. मात्र आता रोबोटच्या माध्यमातून ही ब्युटी ट्रीटमेंट अतिशय वेगाने करणं शक्य आहे. दम्याचा झटका येणं यावर गेल्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच नवीन औषध सापडलं असल्याचा दावा लंडनच्या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. या नवीन औषधाचा वापर रोगप्रतिकारक यंत्रणेतील ठराविक भागावर केला जातो. लंडनच्या किंग्स कॉलेजमधील संशोधकांच्या पथकाच्या मते हे नवीन औषध गेम चेंजर ठरू शकतं. भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल भीष्मची चाचणी केली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्गम ठिकाणी वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी भीष्म प्रणाली अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 2 पॅराशूटच्या सहाय्याने विमान किंवा हेलिकॉप्टरमधून तात्काळ वैद्यकीय सुविधा यामुळे शक्य होणार आहे. बहुप्रतीक्षित अशी आयफोन 16 सिरीज 2024 मध्ये सप्टेंबर महिन्यात लॉन्च झाली. अनेक दमदार फीचर्ससह आयफोन 16 बाजारात आला. आयफोन 14 आणि 15च्या तुलनेमध्ये अनेक स्पेसिफिकेशन्स अपग्रेड यामध्ये करण्यात आलेत. बॉक्सिंग डे कसोटीत अखेर ऑस्ट्रेलियानंच विजयी पंच लगावलेला आहे. टीम इंडियाचा 184 रन्सनं दारुण पराभव झाला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 4थ्या टेस्टमध्ये भारतासमोर दुसऱ्या इनिंगमध्ये 240 रन्सचं टार्गेट होतं. मात्र भारताचा डाव 155 रन्समध्येच आटोपलेला यशस्वी जयस्वालनं 84 रन्सची भक्कम खेळी केली. मात्र अंपायरिंगच्या चुकीचा फटका त्याला बसला. रोहित शर्मा, विराट कोहली, KL राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा सपशेल फ्लॉप ठरले. पुढची 5वी टेस्ट आता सिडनीमध्ये होणार आहे. भारत या सिरीजमध्ये 1-2 ने पिछाडीवर आहे.